एक तांदळाचा कण संपूर्ण जगाला तृप्त करू शकतो हे भगवान श्रीकृष्णाने सांगितले. तर ते कसे आहे मित्रांनो, ज्यावेळेस महाभारतामध्ये पांडवांनी जुगारामध्ये सर्व काही गमावलं आणि त्यांना वनवास भोगावा लागला. वनवास भोगत असतानाही त्यांच्या आश्रमामध्ये अनेक ऋषीमुनी यायचे आणि अन्नदान हे ग्रहण करायचे. तर मित्रांनो, एके दिवशी द्रौपदी अन्नदान अन्न तयार करण्यासाठी रसोईमध्ये गेली, पण तिथं एकही अन्नाचा कण नव्हता. तर मित्रांनो, त्याने श्रीकृष्णाला आवाहन केले आणि श्रीकृष्ण प्रकट झाले. पण द्रौपदीची मदत न करता ते स्वतःहून म्हणाले की मला भूक लागली. पण द्रौपदी उदास होऊन बघत होती आणि ते म्हणाले, आता मी काय करू. तर भगवान श्रीकृष्णाला एक तांदळाचा कण सापडला आणि त्याने तो प्राशन केला. मित्रांनो, तांदळाचा कण प्राशन करताच पूर्ण सृष्टीमध्ये जेवढे पण जीव आहेत, दानव असतील, मानव असतील, पशु असतील, पक्षी असतील, सर्वांची भूक ही शांत झाली मित्रांनो. आणि त्या दिवसापासून अक्षय तृतीया हा दिवस साजरा करण्यात आला मित्रांनो.